महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने आज जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले। प्रलंबित वेतन व कामावर आधारित मोबदला पीबीआय तात्काळ अदा करण्याच्या मागणीसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। आंदोलनादरम्यान समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की ते आरोग्य विभागात सातत्याने कार्यरत राहून विविध शासकीय अभियाने आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडत आहे। मात्र 2 महिन्यांचे वेतन तसेच तब्बल 9 महिन्यांचा पीबीआय प्रलंबित असल्याने त्यांना गंभीर आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। विशेषतः मेळघाट भागातील अधिकाऱ्यांचा 9 महिन्यांचा हार्ड एरिया अलाउन्सेस देखील थकीत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। या परिस्थितीत काम करणे कठीण होत असल्याचे सांगत सर्व थकीत रक्कम तातडीने अदा करण्याची मागणी करण्यात आली। तसेच वेतन व पीबीआय देण्यात होणारा वारंवार विलंब टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणीही करण्यात आली। याशिवाय काही अधिकाऱ्यांची बदली होऊनही अद्याप कार्यमुक्त करण्यात आलेले नसल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। संबंधित अधिकाऱ्यांना लवकरात लवकर कार्यमुक्त करून बदली ठिकाणी रुजू होण्यास मदत करावी अशी मागणी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास ऑनलाईन काम बंद आणि पुढे उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला। सर ऍक्च्युली आमचं जे आहे मानधन आणि इन्सेंटिव्ह या 2 माध्यमातून आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळत असतो। 25,000 मानधन आणि 15,000 इन्सेंटिव्ह। परंतु गेल्या 9 महिन्यापासून आमचा इन्सेंटिव्ह झालेला नाहीये आणि त्याचबरोबर आमचे मानधन जे आहे ते 2 महिन्यापासून प्रलंबित होतं। आपल्या ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 198 समुदाय आरोग्य अधिकारी अगदी मनापासून सेवा देत आहे, पण तरीही त्यांना 2 महिन्याचं मानधन आणि 9 महिन्यापासून इन्सेंटिव्ह मिळालेलं नाहीये। ही खरंच खूप गंभीर बाब आहे आणि आज आम्ही बरेचदा निवेदन दिले, बरेचदा सीईओ सरांना भेटलो, डीएचओ सरांना भेटलो, पण आमची मागणी आतापर्यंत मान्य झालेली नाही। त्यामुळं आम्ही सगळेजण आज शेवटचा पर्याय किंवा शेवटचा एक मार्ग म्हणून आज तुम्ही पाहताय अमरावतीमध्ये जवळजवळ 46 तापमान आहे। या तापमानामध्ये आज आम्ही सगळे समुदाय आरोग्य अधिकारी अन्नत्याग आंदोलन इथे करत आहोत आणि आमची प्रशासनाला एवढीच मागणी आहे की आमचे मानधन, आमचे इन्सेंटिव्ह हे पूर्णपणे आम्हाला देण्यात यावे आणि त्याचबरोबर आमच्या काही जे समुदाय आरोग्य अधिकारी आहे यांची बदली झालेली आहे, परंतु त्यांना आपल्या इथून कार्यमुक्त करण्यात येत नाहीये। 5 महिने झालेले आहे, बदली झालेली आहे, पण त्यांना त्यांच्या ज्या ठिकाणी आहे त्या जायसाठी कार्यमुक्त करण्यात आलेलं नाहीये। तर ते कार्यमुक्त करण्यासाठीही आम्ही आज ठामपणे इथे अन्नत्याग आंदोलन करत आहोत, जिल्हा परिषद समोर आहोत आणि आम्ही आमच्या मागण्या आणि आम्हाला लिखित स्वरूपात जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य झाल्याचं मिळत नाही तोपर्यंत आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरूच ठेवणार आहे। धन्यवाद। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।